पण या ठिकाणी पाहणार आहात ऑफ इंडिया. चला मॅच मध्ये सुरुवात देतो आम्ही दोन्ही संघांना शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल ऑन साइड ला खेळले गेले. पिंटू जाधव एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र या ठिकाणी ऑन झालंय. 4 ओव्हरचा मॅच आणि निश्चितच चांगली फाटण्यास इथे मात्र बिल्डअप करावे लागणार आहे. सध्या तरी आपण पाहतो मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 3 खेळाडू तटीय सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकाल. लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि त्याच नंतर वाईडिश. लॉंग ऑनच्या दिशेनं एक क्षेत्ररक्षक आपण पाहायला मिळतोय. थर्ड मॅन शॉट फाईन लेग मिड ऑन मिड ऑफ कव्हर पॉइंट. हो यावेळेस आपण पाहतोय जबरदस्त स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. आनंद जाबरच्या बॅट मधनं येतोय. चौकार 4. जबरदस्त झडप अगदी बॉल वरती घेतली आणि चेंडूला फाटवलंय. डीप लॉंग लेग मारून लाईनच्या पलीकडे 4 धाबांनी करता. ओ अजून एका टप्प्याची लेन. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. जबरदस्त साऊंड सिस्टम न ठोकलेला हा षटकार आनंद जाबरच्या बॅट मधनं येतोय आणि या षटकाराच्या साऱ्या धावफलक पोहोचलं गेलंय 11 या अंकांवरती. धन्यवाद डोझा. थँक्यू सो मच. 3 चेंडूंचा खेळ संपला. धाव फलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना 11 धावा या धाव फलकावरती लागल्या गेलेत. पुढील बॉल. ओ यावेळेस आपण पाहतोय बॉलला अगदी सोडून दिले कारण लेन चुकीच्या दिशेने पाहायला मिळाली होती आणि त्याच कारणास्तव चेंडूवरती कुठल्या प्रकारची प्रक्रिया त्या ठिकाणी केली गेली नाहीये. एक्स्ट्राच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. आयुष्य वाघासारखं जगायचं असेल तर झेप तेव्हाच मारा आणि या ठिकाणी आपण पाहतोय काय जबरदस्त झेप घेतली आहे बॉल वरती. चेंडूला पाठवले डीप मिड विकेट बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स एजे उर्फ आनंद जाबरच्या बॅट मधनं यावेळेस पाहायला मिळते. धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 18 या अंकांवरती. देवाने सगळ्यांना हिरा म्हणून जन्माला घातलाय परंतु या क्रिकेटच्या खेळामध्ये ना जो घासला जातो तोच चमकला जातो. पुन्हा एकदा टप्प्याची लेंथ या ठिकाणी होती. ओ या ठिकाणी फलंदाज तर बाद आहे परंतु 3 धावांची पेनल्टी ही दिली जाईल. यावेळेस आपण पाहिलं तर झेल पकडला परंतु अगदी थोडासा क्रोध पाहायला मिळाला. अगदी मैदानाच्या आतमध्ये चेंडू हा वेगानं आदलला गेला आणि त्याच कारणास्तव 3 धावांची पेनल्टी ही फिल्डिंग करणाऱ्या टीमला मात्र लागली जाईल. कारण निश्चितच सेलिब्रेशन करायचं असेल तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने करू शकता. असं क्रोध दाखवून सेलिब्रेशन केलं तर निश्चितच त्याच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाईल. कारण वसई तालुका आदिवासी असोसिएशनची नियमावली खूप स्ट्रॉंग आहे. हायकोर्टामध्ये देखील अशा प्रकारचे नियम नाही आहेत. अशा प्रकारची नियमावली बनवली गेली आहे आणि खऱ्या अर्थाने कौतुक करावे लागतील जे असोसिएशन मध्ये संघ आहेत त्यांचे. यावेळेस आणखी एक झेल पकडलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा हलकीशी स्माइल पाहायला मिळाली होती.
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पंकज टपका आले होते, परंतु प्रॉपर टायमिंग करू शकले नाहीये. मिड विकेटच्या दिशेनं झेलच्या स्वरूपामध्ये ते झालेत बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 21 म्हणजे पॅनल्टीच्या 3 धावा देखील आम्ही ऍड लगेच केलेत, म्हणजेच 21 धावा. इथे जाबर आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. पंकज टपकाकडे निश्चितच चांगला खेळ होता, परंतु परफेक्ट मिडल ऑफ द बॅट कनेक्शन प्रॉपर करू शकले नाहीये आणि झेलच्या स्वरूपामध्ये मात्र बाद झालेत, परंतु हितेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. नंबर 2चं षटक टाकण्याकरिता जयेश खुताडे. जयेश खुताडे आलेत. एक जयेश आमच्या मागे आहेत आणि एक जयेश कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत आणि एक जयेश सध्या आपण बॉलिंग ट्रॅक वरती बॉलिंग करण्याकरिता त्याला पाहू शकाल. ओ हॅप ट्रॅकर बॉलला उडवलाय. फाईन लेग बॉल लाईनच्या पलीकडे पिंटू जाधवच्या बॅट मध्ये येतो हा षटकार आणि षटकारानं धावफलक पोचले गेलंय 27 अंकांवरती. काय जबरदस्त यावेळेस बॅटिंग पाहायला मिळतीये सिंहगर्जना स्फोट जाबरपाडा या संघाकडनं. आज इरादा थोडा वेगळा पाहायला मिळतोय सिंहगर्जना स्फोट जाबरपाडा या संघाचा, ज्या अनुषंगाने स्टार्ट त्यांनी मात्र या ठिकाणी दर्शवला या मॅच मध्ये. सागदेव स्फोट सागपाडा बी संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या समवेत सिंहगर्जना स्फोट जाबरपाडा. पाड्या खेड्यांनी मात्र निश्चितच बनलेली ही आपली वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन. यावेळेस आपण पाहिलं तर मग अगदी क्लोज एन्काउंटर होतं. हलकासा चेंडू आपण पाहिला तर मग स्टँड वरून ट्रॅव्हल झालाय. कदाचित थोडा चेंडू खाली असता तर मग फर्निचर डिस्ट्रॉय हे झालं असतं. मध्ये तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारची लेंथ हाताळली होती मिस्टर जयेशनं. यावेळेस मिस टाइम्स टू खाली क्षेत्र आहे. चेंडू अगदी वेगाने प्रस्थान करतोय, निघून जाईल. फसले म्हणून लाईनच्या पलीकडे सीमारेषा पार येतोय चौकार. 4 4 4 4. या चौकाराच्या सायन धाव फलक वेगानं प्रस्थान करतोय 31 अंकांवरती. 31 अंकांवरती जाऊन धावगती ही पोचली गेली आहे. धावगतीला थांबवायचं असेल तर मग इथे ब्रेक थ्रो मिलवावा लागेल. जयेश चुकीच्या दिशेनं ही गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळतीये. स्वामी विवेकानंद यांनी निश्चितच एक सुंदर सुविचाराची रचना केली आहे. अनुभवा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा. क्रिकेटच्या खेळामध्ये देखील अशा प्रकारचं काहीतरी घ्यावं लागणार आहे. वारंवार चुका या मैदानाच्या आतमध्ये निश्चितच येताना आपण पाहतोय. गोलंदाज जयेश खुताडेकरण. सध्या तरी जयेश नाव भरपूर चर्चेमध्ये आहे. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन म्हटलं तर मग आमचे लाडके समालोचक जयेश, त्याच्यानंतर डीबीएन लाईव्ह टेक्निकल टीम म्हटलं तर मग जयेश. यावेळेस आपण पाहतोय नो बॉलचा इशारा आला. 1+ धाव घेतली का? यस, फक्त नोची एक धाव.
या वेळेस आपण पाहिलं तर मग फ्री हिट बॉल होता आणि फ्री हिटच्या बॉल वरती दांडी गुल केली होती, परंतु फ्री हिट बॉल असल्या कारणाने निश्चितच आपण पाहतोय हा विकेट मात्र ग्राह्य धरला जाणार नाहीये. धाव फलकावरती सध्या तरी नजर टाकली तर मग धावा आपल्याला पाहायला मिळतात, त्या म्हणजेच 34 धावा. सध्या तरी आमचे स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहिलं तर मग आरफीत एक कडक कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत. एक सिंगल धाव येते, सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले 35 अंकांवरती. कडक आरफीत आपल्याला पाहायला मिळतं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि सध्या तरी चांगली भूमिका करतायत, चांगला कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो. ओ ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताळणी केली होती. एक सिंगल धावे ते दुसरा धाव्याचा प्रयत्न, परंतु रोखला गेलंय. दोन्ही षटकांचा खेळ इथून मात्र संपन्न झाला आणि धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर मग पोचल्या गेल्या, त्या म्हणजेच 36. जबरदस्त सुरुवात या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळते. सिंह गर्जना स्फोट जाबरपडा संघाची नावामध्ये सिंह आहे आणि निश्चितच गर्जना, सिंह गर्जना सारखा खेळ मात्र निश्चितच पाहायला मिळतोय आज जाबरपाडा टीम कडनं. आज टीम मॅनेजमेंट मध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला गेलाय असंच म्हणावं लागेल, कारण लिडिंग यावेळेस आपण पाहतोय पंकज डबकाच्या माध्यमातून केली गेली आहे. तू ये तिला व जीव माया वेडा गो झाला, तिला व जीव माया वेडा गो झाला. गोरे गोरे गाला व तिल गो गाला, गोरे गोरे गाला व तिल गो गाला. दिलवाली बाय बाय बाय, दिलवाली बाय बाय बाय, दिलवाली बाय बाय बाय. धन्यवाद अडीजा, थँक्यू सो मच. चला मॅच ऑन करायची. राकेश आलेत बॉलिंग ट्रॅक वरती, राकेश कुदाडी ऑन स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल. हितेश जाबर हा बॅटर आहे. आता मात्र आपण पाहिलं तर मग दोन्ही बॅटर पूर्णपणे सेट झाले, त्यांच्या बॅटमधनं धावा मात्र येऊ लागल्या. त्यावेळेस ऑन साइडला खेळले गेले तर चांगला स्टू गॅप मध्ये चेंडू अगदी वेगानं प्रस्थान करतोय, चेंडू जातोय सीमा रेषा पार, मिळतील धावा 4. चौकार. यावेळेस आपण पाहिलं तर मग सुरुवातीला बॅटर भेट झाले, त्याच्यानंतर एसटी रक्षक आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक. लेग बाईच्या स्वरूपामध्ये, बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 41 आणि 41 धाव फलकावरती सध्या तरी ही गाडी पोचली आहे. अजून गाडी वेगाने पुढे जाईल यात काही शंका नाही, कारण दोन्ही बॅटर पूर्णपणे सेट झालेत. पिंटू जाधव आणि हितेश जाबर यांना तुम्ही पाहू शकाल. चांगल्या धावा त्यांच्या बॅट मधनं आल्यात. सुरुवात आपण पाहिली तर मग चांगली केली ती म्हणजेच आनंद याने, परंतु तो बाद झाल्यानंतर आपण पाहतोय हितेशनं देखील चांगला साथ दिलाय पिंटू जाधवचा. यावेळेस हा वाईड बॉल. अव्वांतरच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 42 अंकांवरती.
क्रिकेट के गेम में निश्चितच आपण पाहिला तर मग एक ऊर्जा निश्चितच मिळाली जाते प्रत्येक खेळाडूला. ज्या ज्या वेळेस त्याचा परफॉर्मन्स चांगला होतो त्यावेळेस त्याचं मनोबल निश्चितच वाढलं जातं. सध्या तरी आपण पाहिलं तर मग बॅटिंग परफॉर्मन्स मध्ये पिंटू जाधव असं मनोबल थोडंसं वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस ऑन साईडला खेळले गेले दाखवू टप्प्याची लेन होती. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल धाव ही पूर्ण होते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोचलं गेलंय 43 अंकांवरती. पहा हारने का कोई ओटीपी नहीं आता है, इसलिए मुसीबत में लड़ने और हौसले बुलंद रखो, कामयाबी जरूर मिलती है. इथून ब्रेक थ्रो मिळवावा लागेल आणि तो ब्रेक थ्रो मिळवण्याचं काम राकेश करेल का हे देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. ओ यावेळेस आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू हाताला गेलाय. पण आपण पाहिले तर मग रुपेश दांडेकर सरांच्या माध्यमातून वाईट बॉलचा इशारा आला. अवंताच्या सुरूमध्ये एक धाव आणखी टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. धावफलक पोहोचले गेले 44 अंकांवरती. ओ यावेळेस जबरदस्त धमाका, चेंडू निघून गेला सीमारेषा पार, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. धन्यवाद अडीज, थँक्यू सो मच. पहा आकाशात उडायचं असेल तर नुसते पंख उपयोगाचे नाहीत, तर ते फैलावून भरारही घेणं जमलं पाहिजे. क्रिकेटचं तसंच आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये निश्चितच नुसतं बॅट घेऊन उतरून चालणार नाही, तर ते बॅट योग्य त्या दिशेनं ही फिरवता आली पाहिजे. चांगले स्ट्रोक मात्र बॅट मधून आले पाहिजे, हे देखील बॅटरला जमलं पाहिजे. आणि सध्या तरी तो खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर हितेश जाबरकर चांगला धावा त्यांच्या बॅट मधनं येताना आपण या ठिकाणी पाहतोय. पुढील बॉल. ओ यावेळेस आणखी एक जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होते. पकडला गेलाय शेल आणि समाप्त केला आहे मिस्टर हितेश जाबर. ह्या खेळाडूचा खेळ आउट. लम किस्ती हो बेस ती पोरी दिस हो बेस लम लम किस्ती नाच हो बेस. धन्यवाद अडीज, थँक्यू सो मच. चला घाई करायची आहे. पंकज वळवी नावाचा गोलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आला. सुरुवातीला आपण पाहिलं तर अविनाश वळवी, त्याच्यानंतर जयेश कुताडे, राकेश कुताडे, आता मात्र पंकज आलेत. इथून अजून 6 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 50. हो अको टप्प्याची लेन होती. ऑन साइडला उडवल्या बॉलला 2 क्षेत्ररक्षक पुढे आले होते. यावेळेस अंजोलीमध्ये हा झेल मात्र पकडलाय असंच म्हणावं लागेल, कारण पहिल्या अटॅम्प मध्ये आपण पाहिलं तर झेल हातातून निसटला होता, परंतु यावेळेस हाताच्या गुण्यांचा वापर केलाय क्षेत्ररक्षकांना हा झेल पकडण्याकरता. S
हवी नाही मनामध्ये हवी नाही अपराधी तिच्या मागे daily crazy तरी धन्यवाद अडुजा, थँक्यू सो मच. श्री छत्रपती शिवाजी महाराजांची देखील एक म्हण आहे, यशापर्यंत पोहोचण्यासाठी जर मार्ग नसेल तर तो शोधा आणि कोणताही मार्ग नसेल तर मग तो तयार करा. आणि गोलंदाजाने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग तो मार्ग तयार केला असंच म्हणावं लागेल, कारण जी पार्टनरशिप या ठिकाणी झाली होती ते पार्टनरशिप तोडण्याचं काम केले. जो सेट बॅटर होते त्यांना मात्र डगआउटचा रस्ता दाखवला. 50 धावसंख्येवरती आणखी एक महत्वाचा विकेट मात्र डाऊन होताना आपण पाहिलाय. पुढील बॉल आखो टप्प्याची लेन ऑन साइडला उडवली आहे, क्षेत्ररक्षक आहे जज करतोय, पकडला जाईल झेल आणि समाप्त होतोय फलंदाज. आपण पाहिला तर योगेश पिलाना ह्याचा खेळ. नव्यानं बॅटर आले होते योगेश पिलाना आणि झेलच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. धन्यवाद अडुजा, थँक्यू सो मच. चंद्रकांत डबका. जाबरपाडा संघ म्हटलं तर आमचे भरपूर रिलेटिव्ह आहेत जाबरपाडा गावामध्ये आणि सध्या तरी त्यांचा परफॉर्मन्स आपण या ठिकाणी पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ मात्र या ठिकाणी करण्याचा प्रयत्न, यावेळेस चेंडूला अडवण्यामध्ये अपयश आलेला आहे क्षेत्ररक्षकाला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं धाव फलक 4 ने पुढे सरकला आहे 56 या आकड्यावरती. जाबरपाडा म्हटलं तर मग कमलाकर दळवी असतील, त्याच्यानंतर दया जाधव, दिनकर शनेरा आणि त्याच्यानंतर आमचे भाऊजी संतोष जाधव असे आमचे रिलेटिव्ह आहेत भरपूर जाबरपाडा गावामध्ये. परंतु आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग जाबरपाडा संघाचा देखील परफॉर्मन्स खूप चांगला झालाय. सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये या पहिल्या मॅच मध्ये एवढंच न्यू बॅटर आपण पाहिला तर मग चंद्रकांत डबका आलेत. ऑन साइडला वेळेस वन बाउन्स न चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय हा महत्वाचा चौकार 4. या चौकाराच्या सायना धावफलक पोचलं गेलंय 58-58 या अंकांवरती जाऊन पोचली आहे धाव गती. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा यावेळेस ऑन साइडला खेळले गेलेत लॉंग लेग क्षेत्रामध्ये. चंद्रकांत आणि धोंड धोंड रे साजना. चेंडूची फेकी अचूक आली होती परंतु यष्टीरक्षकानं हलकीसे मिस्टेक झाले आणि 2 धावा मात्र इथे पळून पूर्ण केलेत. असं वाटलं होतं की दुसऱ्या धाव्यामध्ये गाडी कुठेतरी अडकली जाईल, थांबली जाईल, परंतु यष्टीरक्षकानं हलकीसे मिस्टेक झाले आणि त्याचं बेनिफिट मिळायला गेलं. अखेरीस 2 धावा ज्या कंप्लीट करायच्या होत्या त्या कंप्लीट मात्र होताना पाहिले आपण. या 2 धाव्याने धावफलक पोचला गेलाय तो म्हणजेच 60 या अंकांवरती. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 15च्या सरासरीनं प्रति षटकामागे सध्या तरी फर्स्ट इनिंग मध्ये धावा बनवल्या गेल्यात सिंहगर्जना स्फूट जाबरपाडा संघाकडनं आणि ह्या धावा चेस कराव्या लागणार आहेत 4 ओव्हर मध्ये. त्या म्हणजेच आपण पाहिलं तर संघ आहे सागदेव स्फूट सागपाडा बी. मित्रांनो, नाण्याची एक बाजू आपण पाहिली, नाण्याची दुसरी बाजू देखील आपण पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना पाहिलाय परंतु दुसऱ्या बाजूने तर संघर्षाचा प्रत्युत्तर कशा प्रकारे दिलं जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. घेऊया पण छोटासा एक डिझा ब्रेक आणि त्याच्यानंतर मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा वाटचाल करूया. सह्याद्रीच्या पठारावरती वाघोबाची मूर्ती बहु सुंदर ती साऱ्या जगात त्याची कीर्ती.
शिखरावरती शोभते कुशीत वाडगीची माची घनदाट झाडी भीर भीर पक्षी आजही क्रांतीची देती डीजे कार्तिक डोईवर शोभे तुझ्या वाघ्याचा डोंगर धबधब्याचं पाणी जसं वाहती डोंगर धबधब्याचं पाणी जसं वाहती डोंगर डोईवर शोभे तुझ्या वाघ्याचा डोंगर धबधब्याचं पाणी जसं वाहती डोंगर कड्यावर दिसती नानी कड्यावर दिसती नानी नानी वाहे पाय झाला झुळ झुळ पाणी तिच्या वाहे पाय झाला झुळ झुळ पाणी थँक्यू डिझायर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवायची, कारण भरपूर वेळ झाला आहे. 61 धावा इथून मात्र बनवायच्या आहेत. 15.25च्या सरासरीनं प्रति षटकामागे हा मॅच जिंकण्याकरता. So elegant, so beautiful, त्याची batting looking like wow. Elegant, so beautiful, त्याची batting looking like wow. So elegant, so beautiful, त्याची batting looking like wow. So elegant, so beautiful, त्याची batting looking like wow. Our mind blowing technique त्याची भाई हाय बिग हिटर. Big hitter. मॅचला होते सुरुवात. अभिषेक पागे आणि अक्षय वळवी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. सागदेव स्फूट सागपाडा टीम कडनं. विशाल दलवीला तुम्ही पाहू शकाल बाउंड्री बॉलिंग ट्रॅक वरती. 61 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे. मॅचला होती सुरुवात. दोन्ही टीमला देतोय आम्ही पुन्हा एकदा बेस्ट शुभेच्छा. पहिला बॉल विशाल दलवीचा. यावेळेस आपण पाहतोय डीपी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळले गेले तर मिस्टर अभिषेक चेंडू निघून गेला सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता येतो चौकार आणि या चौकारानं निश्चितच आपण पाहिलं तर मग ही सुरुवात होताना धन्यवाद डीजे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग चांगले फील्ड सेट केली आहे. पॉवर प्लेचं षटक अगदी ऑन झालंय. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. ओ यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून स्ट्रोक खेळले गेले. बॅकफूट पंच आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू वेगानं निघून जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता येतोय हा चौकार. 4 धन्यवाद डीजा. थँक्यू सो मच. 2 चेंडू आपण पाहिले तर मग चुकीच्या हातालेत. अगदी बॅटरच्या झोन मध्ये फेकले गेलेत. अकू टप्प्याची रेन होती. बॅटरने भरपूर वेट केलं. वेट अँड वॉच. काय जबरदस्त बॅकफूट पंच यावेळेस खेळला गेला. 4 धावा. 4 ने धावसंख्या आपण पाहिले तर पोहोचली गेले 8 अंकांवरती. सुरुवात खूप चांगली या ठिकाणी केली जाते. टी फॉर टॅट जशाच तसं उत्तर देण्याकरता ही सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. मनातील जिद्द ठरवतीये की आपण काय करू शकतो. आणि जर तुमची जिद्द म्हणजेच तुमचे विचार पॉझिटिव्ह असतील तर तुम्ही चांगला खेळ करू शकता. एक चांगली पारी ही साकारू शकता.
व्हाईट बॉल आलाय. 1 त्याच्या समोर एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडलीच जाईल. विशालचा पुढील बॉल. यावेळेस पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडूला ढकललाय. पॉइंटचं क्षेत्र निवडलंय. 2 चेंडू धावतायत आणि चेंडू दन 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 करीत निघून गेला सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. धन्यवाद. डीजे चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण करतोय फलंदाज मिस्टर अभिषेक पागी. बॅटरची अगदी स्पॉट मध्ये निश्चितच गोलंदाजी केली जाते आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय अभिषेक पागीनं. आणि बॅक टू बॅक 4 चौकार मात्र या ठिकाणी त्याच्या बॅट मधनं येताना पाहायला मिळत आहेत. धन्यवाद डीजे. थँक्यू सो मच. अजून आपण इथून पाहिलं तर मग दोन्ही चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. 4 चौकार तर आलेत. कदाचित मग आणखी एक 5वा आला तर मग अविनाशी ठाकरे जे वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे सचिव आहे त्यांच्या माध्यमातून 15 टी-शर्ट लागू होतील की काय. हो यावेळेस आपण पाहिलं तर महेश कांबडेकरनं 200 रुपये आलेत अभिषेक पागी करता जे त्याने 4 चौकार आतापर्यंत मारलेत. पुढील बॉल यावेळेस ऑन साइडला खेळले गेले. मिस्टेक होताना आपल्याला पाहायला मिळतीये. वारंवार चुका होताना पाहायला मिळतात आणि त्या चुकीचा फायदा होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 19. ज्यावेळेस बॅटिंग करत होती टीम सिंहगर्जना स्फूट जाबरपाडा त्यावेळेस त्यांनी 18 धावा बनवल्या होत्या. परंतु त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग एका क्षेत्ररक्षकाने थोडंसं गैरवर्तन केलं आणि लगेच मात्र पॅनलाइज केलं 3 धावेनं. म्हणजेच पहिल्या षटकामध्ये 21 आल्या होत्या. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग टी फॉर टॅट जशाच तसं उत्तर इथे मात्र दिलं गेलंय. यात काही शंका नाहीये. यावेळेस चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 18 आणि 18 बॉल मध्ये हा मॅच जिंकण्याकरता अजून धावा हव्या आहेत. सागपाडा स्फोट संघाला त्या म्हणजेच 42 अजूनही आपण पाहिलं तर मग 42 धावा हव्या आहेत. किरण मागी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही जिंकण्याकरता 42 धावांची आवश्यकता आहे. इथून मात्र फलंदाज अजय वलवीला देखील सिद्ध करून दाखवावा लागेल. हम भी किसी से कम नाही. मग स्वतःला कधीच कमी समजायचं नाही. कष्टाने कमवायचं आणि रुबाबात जगायचं. क्रिकेटच्या पटलावरती देखील तशाच प्रकारचा खेळ मात्र करावा लागणार आहे. कष्टाने धावा ह्या बनवाव्या लागतील. या मॅच मध्ये जर तुम्हाला रुबाबात राहायचं असेल तर. पुढील बॉल किरण मागी. अखू टप्प्याची लेन होती. रीड करण्यामध्ये थोडेसे मात्र कमी पडले आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फलंदाज अजय वलवी मात्र बाद झालेत. धन्यवाद डीजे. थँक्यू सो मच. ज्या कुठल्या संघाच्या फॉर्मॅलिटीज बाकी असतील प्लीज ते आपण क्लिअर करायचे आहेत. आम्हाला थोडंसं टीमचं नाव घेणं देखील चुकीचं वाटतं. परंतु आपण ज्या वेळेस जातो एखाद्या स्पर्धेमध्ये खेळण्याकरता त्यावेळेस ज्या स्पर्धेच्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या देखील क्लिअर करायला हव्या. कारण खिल्लाडी वृत्ती ही दाखवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. प्लीज मित्रांनो सहकार्य करा आणि ज्या काही फॉर्मॅलिटीज बाकी असतील कोणाच्या त्या देखील क्लिअर करायच्या आहेत.
मॅचला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा पहिल्याच बॉलवरती विकेट मात्र किरण मागीने मिळवलाय. दुसरा बॉल पुन्हा एकदा झेलची संधी. पंकज डबका आहे त्यांच्या मागे, करणार नाहीये चुकी, पकडला गेलाय झेल आणि समाप्त झाला मिस्टर पंकज वलवी. ह्याचा खेळ आउट. बॅटिंगचा त्या लई बोलबाला, प्रवीण घरात काढून देवाला, दुर्गाचा बॅटमन भूषण पाटील, ऋषी नाईक बॅटमन वाढवा. काय जबरदस्त ब्रेक थ्रो मिळवण्याचा कारनामा या ठिकाणी केलाय किरण मागेनं. बॅक टू बॅक 2 विकेट मात्र त्याने प्राप्त केले. षटकारांची हॅट्रिक पाहिली, चौकारांची हॅट्रिक पाहिली, आता मात्र विकेटची हॅट्रिक येईल का यावेळेस आपण पाहतोय. हा चेंडू आला आहे वाईट. धावफलक 1ने पुढे सरकलाय, पोचला गेलाय तो म्हणजेच 20 अंकांवरती धावगती पोचली गेली. अजूनही 41 धावांची आवश्यकता असणार आहे. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 16 चेंडू 41. ओ यावेळेस टप्प्याची लेन होती, ऑन साइडला खेळले गेले. डीप लॉंग लेगचं क्षेत्र पूर्णपणे खाली होतं आणि तिथून चेंडू अगदी वेगानं प्रस्थान करतोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता येतोय चौकार. बॅटमन का मोठ्याचा बारक्या, चौका छक्का मारतोय बाय. बॅटमन का मोठ्याचा बारक्या, चौका छक्का मारतोय बाय. काही होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. पहा, आयुष्यात एखादी गोष्ट जर साध्य करायची असेल तर मग मेहनत घ्यायची तयारी आणि ध्यास आणि इच्छाशक्ती ही असली पाहिजे. आणि सध्या तरी सर्व गुण या ठिकाणी सर्व खेळाडूंच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल पुन्हा एकदा आखू टप्प्याची लेन होती, ऑफस्टंपच्या खूपच बाहेर चेंडू हाताला गेलाय. वाईट बॉल. अवांताच्या सुरुमध्ये 1 धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावफलक पोहोचले गेले 25 अंकांवरती जाऊन पोहोचते ही धावगती. ध्येय यावेळेस आपण पाहिलं तर मग खूप मोठं ठेवावं लागणार आहे आणि मोठ्या ध्येयापर्यंत पोहोचण्याकरता आपण पाहिलं तर मग मार्ग खरं तर खूप खडतर असतात. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. धावा कशाही येऊ द्या आणि येऊ द्या, सध्या तरी एवढेच म्हणत असेल सागदेव स्फूट सागपाडा टीम. यावेळेस आपण पाहिलं तर मग 4 धावा येत आहेत. 4ने धावफलक पोहोचले गेले 29 अंकांवरती. प्रत्येक धाव ही खूप महत्वाची आहे आणि खूप मौल्यवान आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर मग सागदेव स्फूट सागपाडा टीम करता, कारण खूप मोठं धावफलक चेस करायचं आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 15.25च्या सरासरीनं धावा ज्या आहेत त्या बनवायच्या आहेत. सध्या तरी आपण पाहिलं तर मग टी फॉर टॅट जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न चालू केला. 2 फलंदाज जरूर बाद केले या षटकामध्ये किरण मागेनं, परंतु त्याच्यानंतर 2 बॉर्डर्स देखील आलेत. पुढील बॉल पुन्हा एकदा आखू टप्प्याची लेन. यावेळेस आपण पाहतोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये फील्ड सजवली आहे, चांगली फिल्डिंग. कारण अगोदर तिथून मात्र एक चौकार आला होता, परंतु यावेळेस थोडासा एक्सचेंज पण पाहायला मिळाला फील्ड मध्ये. मास्टर माइंड आपण पाहिला तर मग एक्स्टँडच्या मागे पंकज डबका सध्या तरी चांगली कामगिरी करतोय. पुढील बॉल धीम्या गतीने फेकलाय, परंतु दिशा चुकीची पाहायला मिळाली आहे. चेंज ऑफ द फेस, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं परंतु दिशा चुकीच्या एंड पाहायला मिळाली. एक्स्ट्राच्या सुरूमध्ये 1 धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 31 अंकांवरती पोचली गेली ही धावगती. पुढील बॉल अखू टप्प्याची लेन ऑन साइडला बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. काय जबरदस्त हा रनिंग झेल मात्र फकळलाय
आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग खेळ देखील संपन्न झाला आहे. फलंदाज आपण पाहिला तर मिस्टर अभिषेक पागी याचा. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 31. 31 धावा अजूनही विजयासाठी 30 धावा हव्या आहेत. 12 चेंडू 30 म्हणजे ज्या गतीने जायचं आहे ना 61 धावा चेस करण्याकरता, त्या गतीने मात्र सध्या तरी वाटचाल चालू आहे सागदेव स्फूट सागपाडा टीमची. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता अजूनही 30 धावा ह्या बनवायच्या आहेत. आयुष्यात किती अपयश पदरात पडलं ना तरी मात्र जिंकण्याची जिद्द जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही कुणालाही रोखू शकत नाही. पाहूया कशा प्रकारचा क्रिकेट यापुढील आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता धावा अजूनही बनवायच्या आहेत त्या म्हणजेच 30. हो यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला चेंडू हाताळलाय परंतु यष्टीरक्षक त्या ठिकाणी बीट झालेत. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव एक सिंगल इथून मात्र चोरली गेली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले 32. 32 अंकांवरती. पुढील बॉल ओ पुन्हा एकदा धीम्या गतीने या ठिकाणी चेंडू हाताळला होता. एक सिंगल धावेत सिंगल च्या मदतीने धावफलक पोचलं जाईल 33 अंकांवरती. 33 चा आकडा आपण पाहिला तर मग आंतरराष्ट्रीय क्रिकेट सर्वांचा लाडका खेळाडू हार्दिक पांड्या याच्या जर्सीवरचा नंबर आपल्याला पाहायला मिळतो 33 आणि सध्या तरी 33 आकड्यावरती जाऊन ही धावगती पोचली गेली आहे. एवढे संकट हळूहळू वाढू लागलेत. एखादा मोठा फटका निश्चितच खेळणं अनिवार्य झालंय सागदेव स्फोट सागपाडा संघाला. पुढील बॉल हो यावेळेस आपण पाहतोय अजून एक वाईट बॉल. फिरकीचा जादूगर पाहायला मिळतोय गोलंदाज मिस्टर चंद्रकांत डबका. बोलती बॉलरला थोडस रिमांड वर घेतलं गेलंय. थ्रो गोलंदाजी आहे की नाही हे चेक करण्याकरता पंचांनी देखील तिसऱ्या अंपायरकडे लक्ष डिसिजन आहे तो पोहोचवला गेला. फेअर डिलिव्हरी आहे परंतु लक्ष ठेवा चेंडू वाईट असणार आहे परंतु बॉलिंग चांगले आहे परंतु अजून तुम्ही थोडंसं लक्ष ठेवा. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 34. 34. पुढील बॉल हो यावेळेस अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय चंद्रकांत डबकाच्या माध्यमातून. यावेळेस चेंज ऑफ द फेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलंय कारण धीमा बॉलर असं म्हणू शकतो. यावेळेस स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये हा झेल मात्र पकडला जाईल. चांगले फिल्डिंग आणि चांगली गोलंदाजी पूर्णपणे रोखल्या गेल्या या तिसऱ्या षटकामध्ये चंद्रकांत डबका आहे ना
गेम चेंजर खेळाडू बनवू शकतोय ह्या मॅच मध्ये. पूर्णपणे गेम जो आहे तो एक्सचेंज केलाय. कारण दोन्ही षटकामध्ये आपण पाहिलं तर मग 15.50च्या सरासरीने धावा 31 बनवल्या होत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये चंद्रकांत डबका याने जबरदस्त परफॉर्मन्स केला. यावेळेस समोरच्या दिशेने खेळले गेलेत. हितेश त्या ठिकाणी होता आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग सुंदर झेल हा फकळला गेलाय. ती रोज एकदम फाईन आणि थोडीशी डिवाइन कशी लागते बघून आईन आणि चेहऱ्यावरती शाईन खानदानी गॅटिट्यूड ॲटिट्यूड ॲटिट्यूड पुरा एशियाना चौथं किलो स्टाईल केलं तिच्या समोर फिक्का गोल्ड बोलायला पक्की बोल्ड खरंच खूपच सुंदर. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळले होते. यावेळेस आपण पाहतो विकेटची हॅट्रिक देखील मिळवली गेली आहे चंद्रकांत डबका यानं. बॅक टू बॅक 3 विकेट मात्र प्राप्त केलेत. गेम चेंजर बनलाय या मॅच करता चंद्रकांत डबका. चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळतीये. 3 षटकांचा खेळ मात्र संपन्न झालाय. धाव फलकावरती धाबा आहे त्या म्हणजेच 34. अजूनही आपण पाहिलं तर मग 27 धावा हा मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 6 चेंडू 27. कारण लक्ष आहे 61चं. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहू शकाल उमेश खुताडे हे सज्ज झालेत. 6 मध्ये 27 सचिन जनाडे अँड अविनाश वळवी हे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न पंच सहमत नाही आहेत. हा चेंडू आहे वाईट. आव्हान त्याच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. धावफलक 1ने पुढे सरकला जाऊन पोहोचते 35 अंकांवरती. 6 चेंडू 26. 6-26 ची ट्रेन मात्र इथून पकडावा लागेल सागदेव स्फुट सागपाडा संघाला. ट्रेन जर अगदी वेळेवर पकडली तर मग चांगला प्रवास होऊ शकतोय. यावेळेस ऑन साइडला खेळले गेलेत. गॅप आहे भरपूर मोठा. रिकाम्या जागा भरा आणि सध्या तरी आपण पाहिलं तर मग रिकामी जागा भरली गेली आहे. चेंडू निघून गेला सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येचा देखील बदलला आहे. कारण धावसंख्या पोचली गेली ती म्हणजेच 39 अंकांवरती. अजूनही आपण पाहिलं तर मग जवळजवळ 22 धावा हव्या आहेत आणि चेंडू शिल्लक असतील 5 चेंडू 22 होऊ शकतात. परंतु यावेळेस आक्रमण स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागणार आहे. फलंदाज आपण पाहिला तर सध्या तरी ऑन स्ट्राईक वरती कोण आहे. यावेळेस अजून एक वाईट बॉल. अविनाश आहेत ऑन स्ट्राईक वरती. सध्या तरी त्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. आता मात्र 5 चेंडू 21 ची गरज. एक मोठा फटका सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी करून देईल. तो मोठा फटका येईल का अविनाशच्या बॅट मधनं. एक चौकार तर आलाय. अखो टप्प्याची लेन ऑन साइडला खेळले गेलेत. इथू होते त्या ठिकाणी त्याच्याकडनं निश्चितच मिस्टेक झाली आहे. झेल मात्र सुटला गेलाय. सहज सोफा झेल होता. अगदी हातामध्ये काढून दिला होता परंतु झेल सुटला गेला. आणि ज्या वेळेस एखाद्या बॅटरचा झेल सोडला जातो ना त्या वेळेस त्याचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स हा दुणावला जातो. आपण जीवदानी स्फुट नागले संघाच्या खेळाडूला विसरू शकत नाही. जय बीज त्याचा झेल सोडला सकाळच्या सत्रामध्ये आणि निश्चित आपण पाहिलं तर मग त्याच्या बॅट मधनं बॅक टू बॅक 3 षटकार आले.
म्हणूनच म्हटलं जातं ना, हेच तर आहे मित्रांनो क्रिकेट. कुणाला हसावं लागतं तर कुणाला रडावं लागतं या क्रिकेटच्या खेळामध्ये. पुढील बॉल. हो, यावेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याची मानसिकता होती, परंतु फटका फसला. एक सिंगल धाव ही पूर्ण केली जाईल सिंगलच्या मदतीनं. धाव फलक पुसले गेले 43 या अंकांवरती. अजूनही जिंकण्याकरता 18 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये 18. 3 चेंडू 18 होऊ शकतात, परंतु तिन्ही बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवावे लागणार आहेत. यावेळेस पहिला येईल का? फटका फसलाय. उंची जास्त आणि दिशा कमी पाहायला मिळाली आहे. पहा, सुरुवातीला हितेश होते त्या ठिकाणी, मात्र त्याची बदली केली. राकेश आले आणि राकेश कडनं पण तीच परिस्थिती. कारण आपण पाहिलं इष्ट्यांच्या मागे संघनायक पंकज डबकाचे हात देखील बांधले गेलेत. अशा प्रकारची फिल्डिंग मित्रांनो करून चालणार नाही. क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला 100% आपटसे द्यावे लागतील. यावेळेस समोरच्या दिशेने खेळले गेलेत. राकेश अगदी वेगाने त्या ठिकाणी पुढे आले. फर्स्ट इनिंग मध्ये झेल पकडला, तिथे मात्र चेंडू जमिनीवरती आदळला. 3 धावांची पॅनल्टी, तिथून मिळालेलं मोमेंटम अगदी खूप लाभदायक ठरलं गेलंय सिंहगर्जना स्फोट जाबरपडा संघाकरता. आणि अशा पद्धतीने आपण पाहिलं तर मग या मॅच मध्ये विजय प्राप्त देखील केलाय सिंहगर्जना स्फोट जाबरपडा या संघानं. चला पुढील नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत दोनच संघामध्ये. कारण एका बाजूने संघ असणार आहे श्री मुंडे स्फोट काजूपाडा, तर दुसऱ्या बाजूनं संघ आपल्याला पाहायला मिळेल सिंहगर्जना स्फोट जाबरपडा. चला टॉस साठी लवकरात लवकर यायचं आहे, कारण भरपूर उशीर झाला. मॅन ऑफ द मॅच गोष्ट बाय मिस्टर